महाराष्ट्रात नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका या संपन्न झाल्या असल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडी यातील पक्ष हे आगळ्यावेगळ्या पद्धतीने लढल्याचं चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात जनतेने अनुभवलं आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं ते फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिका आणि त्या पाठोपाठ पुणे महानगरपालिका येथील लढत ही खरोखर ठाकरे परिवार म्हणजे मराठी माणूस आणि महायुती अशी असली तरी या लढतीमध्ये अखेर महायुतीला आजचं महापौर पदासाठी व सत्ता काबीज करण्यासाठीच पाठबळ मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा झालेला गोंधळ हा प्रसार माध्यमातून बऱ्याच ठिकाणी चर्चेला गेला असला तरी त्याबाबत निवडणूक आयोगानं दिलेली उत्तरं ही सर्वसामान्य जनतेच्या मतदारांच्या आणि उमेदवारांच्या पसंतीला उतरली नाही हे पण तितकंच खरं आहे। तर महायुतीमध्ये असलेल्या शिंदे गटाची नगरसेवकांना मिळालेला विजय हा जरी महायुतीचा सत्ता स्थापनाचा केंद्रस्थानी असल्याचं पाहावयास मिळत असताना शिवसेना शिंदे गटाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचा आनंद विरतो ना विरतो तोच त्यांना हॉटेल मुक्कामी करण्याचा सपाटा सुरू झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत। नमस्कार, मी संतोष पिंगळे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू असणारं मुंबई महानगरपालिका जी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना म्हणजेच आजची शिवसेना उभाटा यांच्या ताब्यात होती, परंतु प्रशासकीय कारभार तर या महानगरपालिकेवर शिवसेनेचं प्रभुत्व राहिलं असलं तरी आता ही निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना व ठाकरे बंधू यांना मिळालेला मताधिक्य व नगरसेवकांची संख्या पाहता जरी शिवसेना हारली असली तरी येणाऱ्या काळात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हे हॉटेलमध्ये लपून ठेवण्यामागे कोणता डावपेच व राजकारण आहे याची चर्चा होत असताना नुकतेच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर शिवसेनेचा व्हावा ही देवाची इच्छा आणि यासाठी त्यांनी जी सांकेतिक भाषा वापरली ही सांकेतिक भाषा बरंच काही सांगून जाणारी आहे। शिवसेनेचे गटनेते असणारे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचा काडीमोड करून राज्यामध्ये महायुती निर्माण करीत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला। तर या शिवसेनेत असलेले आमदार हे सुद्धा शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनशैलीत आदर्श कर्तृत्व नेतृत्वात तयार झालेले व्यक्तिमत्व हे होतेच। तर त्या शिवसेनेला जे महाराष्ट्र करत नव्याने शिंदे गटाची स्थापना केली आणि याला केंद्रात असलेल्या भाजपाने दिलेलं पाठबळ एवढंच नाही तर पक्षचिन्ह आणि पक्षाचे सर्व अधिकार हे शिंदे गटाला देण्यात आल्यामुळे शिंदे गट हा महायुतीत मागील 3 वर्षापासून सत्तेत आहे, परंतु शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना दिलेलं नेतृत्व पाहता एकनाथ शिंदे यांनी केलेली जी खेळी आहे ती शिवसेनेला डबघाईच आणणारी ठरली असली तरी आता एकनाथ शिंदे यांच्या मनात असलेली भीती पाहता त्यांनी निवडून आलेले नगरसेवक हे हॉटेल मुक्कामी केले आहे। तर यावर आता राजकीय चर्चात ज्या चर्चा रंगल्या आहेत की जे शिवसैनिक व जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांच्यावरही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा प्रभाव आहे आणि ठाकरे बंधूंनी मराठी माणसाची मुंबई या धर्तीवर ही निवडणूक लढली आहे आणि मराठी माणसांनी दिलेलं मताधिक्य
आणि शिवसेना ठाकरे बंधूचे निवडून आलेले नगरसेवक यांची संख्या खरोखर जरी शिवसेना सत्तेपासून दूर असली तरी मराठी माणसाने लढलेली लढाई ही खरोखरच महत्वाची आणि महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाची राहिली आहे। तर या मागील महाविकास आघाडीच्या वेळेस जो एकनाथ शिंदे यांनी केलेला पराक्रम हे नगरसेवक करतील का अशी भीती आता चर्चेची ठरू लागली आहे। तर या शिवसैनिकांमध्येही मुंबईशी आपलं असलेलं नातं, मराठीपणाचं असलेलं नातं हे सुद्धा शिंदे गटातील शिवसैनिक म्हणजेच आता निवडून आलेले नगरसेवक याबाबत काय हालचाली करतात हे सुद्धा उत्सुकतेचं ठरू लागलं आहे। काही ठिकाणी चर्चा अशाही आहेत की एकनाथ शिंदे हे 2.5 वर्षाकरता महापौर पदासाठी त्यांनी नगरसेवकांना हॉटेल बंद केलं असलं तरी उद्धव ठाकरे वा त्या मित्र पक्षांच्या माध्यमातून होत असलेल्या चर्चा या जणू काही सत्ता स्थापन करण्याच्या भूमिकेतून चर्चेला जाऊ लागले असल्यामुळे आता येणारं पाऊल काय पडणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे। मागील 2 दिवसापासून या निवडणुकीच्या निकालानंतर ज्या हालचाली वा ज्या चर्चा प्रसार माध्यमात आहे त्यावर मी माझं मत मांडलं, तरी आपलं मत सुद्धा मांडा की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाची काय भूमिका असणार, का ते नगरसेवक पुन्हा ठाकरे गटाशी हात मिळवणी करून नव्याने ठाकरेंचीच महापौर होणार या चर्चांना उधाण आलं आहे। तरी आपलं मत नक्कीच कळवा। सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।